VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। नमस्कार, आप देख रहे हैं VSCC 24 न्यूज और मैं हूं आपके साथ ज्योति यादव। महाराष्ट्र के धुले में इतिहासचार्य वी.का. राजवाड़े संशोधन मंडल द्वारा आगामी 30 अगस्त 2026 को भव्य कृतज्ञता समारोह और ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम आयोजित किया जाएगा। कार्यक्रम धुले के स्टेशन रोड स्थित हीरे भवन में शाम 4:30 बजे से 7 बजे तक होगा। यह समारोह पूर्व केंद्रीय मंत्री और सांसद शरद चंद्रजी पवार के प्रति कृतज्ञता व्यक्त करने के लिए आयोजित किया जा रहा है। कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, वरिष्ठ वैज्ञानिक पद्म विभूषण डॉक्टर अनिल काकोडकर और सांसद डॉक्टर अमोल कोल्हे सहित कई गणमान्य अतिथि मौजूद रहे। इस अवसर पर छत्रपतिजा दक्षिण दिग्विजय मुहिम और खानदेश के इतिहास पर आधारित पुस्तक का विमोचन किया जाएगा। साथ ही दुर्लभ ऐतिहासिक वस्तुएं संस्था को सौंपी जाएगी। मंडल ने इतिहास प्रेमियों, नागरिकों और शोधकर्ताओं से कार्यक्रम में बड़ी संख्या में शामिल होने की अपील की। महाराष्ट्र धुले से खयाम अंसारी की रिपोर्ट। संशोधन मंडळाचे मार्गदर्शक व कायम पाठीशी उभे राहणारे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा कृतज्ञता सोहळा मागच्या महिन्याच्या 31 तारखेला ठेवला होता जुलैला, पण गडकरी साहेबांच्या तब्येतीमुळे तो प्रोग्राम पोस्टपोन झाला। तो पोस्टपोन आता धुळे शहरात 30 ऑगस्ट रोजी हिरे भवन येथे आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमास पवारसाहेबांचा सत्कार करण्यासाठी भारतातील अणुशास्त्रज्ञ श्री अनिलजी काकोडकर साहेब येतात आहे, त्यानंतर खासदार कोल्हे साहेब येतात आहे, अमोल कोल्हेजी व बाकी इतर मंडळी आपण जी सगळ्यांना बोलवलं जसे की मंडळी येतात आहे। आणि असा हा भव्यदिव्य कार्यक्रम राजवाडे मंडळाच्या शताब्दी महोत्सवाच्या सुरुवातीला आपण करत असल्यामुळे राजवाडे मंडळाला खूप आनंद होत आहे। अशा कार्यक्रमाला धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। राजवाडे संशोधन मंडळ मागील 100 वर्षापासून ही संस्था विना अनुदानित असून संस्था आपलं कार्य पार पाडत असताना ज्या काही अडचणी आल्या त्या प्रत्येक अडचणीच्या वेळेस आदरणीय शरद पवार साहेब उभे असल्यामुळे त्यांच्या ऋणातनं थोडं का होईना मुक्त व्हावं ही राजवाडे मंडळाच्या सर्व कार्यकारिणीची इच्छा होती। त्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन आहे। आमची विनंती आहे सगळ्या धुळेकरांना की त्यांनी जास्तीत जास्त या कार्यक्रमाला उपस्थित द्यावी ही